ही आमची परसबाग आहे. हे आमच्या तुरीच्या शेंगा आहेत. म्हणजे जेव्हा केव्हा आम्हाला तुरीच्या शेंगाची आमटी खावं वाटत असेल तर आम्ही ही या परसबागेमधून तोडून घेत होतो. मस्त शेंगा लागलेल्या आहेत. खूप खूप छान शेंगा लागलेल्या आहेत. ही परसबाग आहे आमची. म्हणजे आम्हाला दुसऱ्याच्याकडं कोणाकडं आणायला जायची गरज नाही. अशा तुरीच्या शेंगा छान छान लावलेल्या आहेत. असं भोवतालून आम्ही असं म्हणजे आडवं केलेलं आहे सगळं. आणि हे अशा तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत. छान. मग जेव्हा आमटी खावं वाटते त्यावेळेस आपण तोडायच्या आणि आमटी बनवायची. ही आमची परसबाग आहे. आंबाड्याची भाजी, वातीला कापूस, असं म्हणजे सगळं आम्ही व्यवस्थित लावलेलं आहे. आणि असे गाई, ढोरं, कुत्रे, वासरं, डुकरं बिकरं काही जाऊ नये म्हणून आम्ही असं त्याला आडवं पण केलेलं आहे. आणि ह्या परसबागेतूनच आम्ही शेंगा घेतो आणि खातो. ह्या दिवसामध्येच हे खायला मिळतात. आणि हे आम्ही कारल्याचा येल लावलेला आहे. हे झेंडूचे फुलं लावलेले आहेत आणि हा कारल्याचा येल आहे. म्हणजे ही परसबाग आहे आमची. या परसबागेमध्ये असे ताजे ताजे कारले लागलेले आहेत. हे बघा, ताजे कारले आहेत. ते असे कारले म्हणजे ताजा ताजा भाजीपाला खाणं खूप चांगला असते. आणि ही अशी आमची परसबाग आहे. जेव्हा खायचं तेव्हाच तोडायचा भाजीपाला आणि खायचा. ही तुरीच्या सोल्याची आमटी आहे. हिरवेगार सोले आहेत. तुरीच्या शेंगाचं सीझन असल्यामुळं तुरीच्या सोल्याची ही आमटी अशी मस्त लगे हिरव्यागार सोल्याची आमटी छानपैकी. आता ही तावा ठेवलेला आहे. ताव्यावर आपल्याला भाजायचे आहे असे सोले टाकून. आणि ताव्यावर भाजल्यानंतर हे सोले मस्त लगे खलबत्त्यामध्ये कुटायचे. त्याच्यामुळं खूप टेस्ट येते. लसण, जिरं, हिरवी मिरची टाकून आपल्याला हे मस्त लगे खलबत्त्यामध्ये बारीक म्हणजे जाडसरच कुटायचे आहे. जास्त बारीक करायचं नाही. पण याची आमटी जी आहे ती खूप छान लागते. आणि आता हे सीझन आहे सोल्याचं. आणि ह्या सोल्याच्या सीझनमध्येच ही भाजी इतकी मस्त लागते की सांगू नका. आमच्या परसबागेमध्ये आम्ही ही तुरीचे शेंगा लावलेले आहे. आणि त्या तुरीच्या शेंगा लावून आम्ही आमच्या परसबागेमध्ये आम्ही त्याचं म्हणजे असं आपल्याला आमटी खाता येते घरच्या घरी म्हणून आम्ही तुरीच्या शेंगा हिरव्या तोडून मस्त सोलून हे लावलेले आहेत. आता आपल्याला याला मस्त भाजून घ्यायचं आहे. असे खमंग भाजले, त्याला असं भाजून घेतलं. हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे, हिरवं टमाटर, कोथिंबीर आणि लसण, जिरे असे टाकून मस्त लगे गरम पाणी करायचं आहे. गरम पाणी करून त्याला फोडणी मारायचं आहे. मग ती एवढी मस्त भाजी लागते. नाही आमटी, ओल्या सोल्याची आमटी आहे ती ह्याच दिवसामध्ये मिळते. आणि ही मस्त म्हणजे हिरवीगार तुरीच्या सोल्याची आमटी आहे. आणि ही आमटी एवढी छान लागते ज्वारीच्या रोटीसोबत, बाजरीच्या रोटीसोबत. आणि आमटी भात पण खूप छान लागते. असे म्हणजे आता थोडे थोडे सोले असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. भाजून मग नंतर जर खलबत्ता असेल तुमच्याकडं तर खलबत्त्यात जर कुटलं तर त्याची टेस्ट अजून एवढी मस्त लागते. एकदम छान अशी चवदार अशी जाडसर थोडेसे जर कुटलात तुम्ही तर खलबत्त्यात जर कुटला तर लई चांगलं होईल. नाही तर मग मिक्सरमध्ये जर काढायचं झालं तर आपल्याला थोडंसं जाडसर काढावं लागणार आहे मिक्सरमध्ये. जाडसर जर काढलात तुम्ही तर मग छान होईल ती आमटी. आणि अशीच आमटी मस्त लगे आता मी पुढं काय करणार आहे की थोडा जिरे, लसण, कांदा, टमाटर याची तयारी करून घेते. सोले भाजले की लगेच हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. आणि हिरवी मिरची भाजून मग मस्त खमंग लगे त्याला फोडणी मारते. हे असं वाटून झालेलं आहे. कांदा, कोथिंबीर, लसण हे असं सगळं चिरून झालेलं आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की गरम पाणी केल्याशिवाय हे म्हणजे ही चटणी आहे हिरवी भाजून वाटलेली आणि हे सोल्याचं मिश्रण आहे. तर याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे ती चवदार होते. थोडंसं कोमट पाणी करायचं आणि ते हे मिश्रण त्या कोमट पाण्यामध्ये टाकायचं आणि मग फोडणी मारायची आहे. कारण त्याच्यामुळं चांगली होते. थंड पाण्यामुळे आमटी बिघडते. आपण आता फोडणी मारत आहोत. तर आता आपण काय करायचं आहे, तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची थोडी.
कांदा टाकायचा. कांद्याला परतवायचा. कांदा कळल्यानंतर लसूण टाकायचं आहे. ह्याला पण असं आपल्याला पडू द्यायचं आहे छानपैकी. आपण मोहरी टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, जिरे टाकलेले आहे. आता ह्याला चांगलं परतवलं की चांगली अशी कळलं चांगलं की याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. ठसका नाही हो याच्यासाठी आपण काय करायचं आहे, आधी टमाटे टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे टमाटे टाकले, टमाटे विगरले की आपल्याला ठेचा टाकून घ्यायचा आहे. कारण आधी जर ठेचा टाकला तर आपल्याला तिखट लागते, ठसका येतो. आणि ठसका आल्यावर आपल्याला इथं फोडणी मारताना त्रास होतो. त्यामुळं काय करायचं, आधी टमाटर टाकायचे. टमाटर विगरलं की नंतर आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा. आणि ह्यामध्ये काय करायचं आहे, हळद ॲड करायची आहे. म्हणजे हळद आणि मीठ जर तुम्ही कडताना जर टाकलं तर ते लवकर एकजीव होतं आणि टमाटे लवकर असे नरम होतात. त्यामुळं काय करायचं, हळद आणि मीठ हे टमाटे टाकल्यानंतर हे दोन्ही टाकायचं आहे. म्हणजे ते लवकर आपल्याला आणि टेस्ट पण चांगली येते. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही गोष्टी आधी टाकून घ्यायच्या आहेत. त्या दोन्ही गोष्टी आधी टाकल्यानंतर आता टमाटा आपलं नरम झालेलं आहे. टमाटर नरम झाल्यामुळं आता आपल्याला जर ठेचा टाकला तर त्याचा आपल्याला ठसका येणार नाही. म्हणून आपण ही हिरवी मिरची टाकायची आहे. म्हणजे हे हिरव्या मिरचीचा ठेचा हा थोडा तेलामध्ये आपल्याला, आपण आधी भाजून घेतलेला आहे तरी पण तेलामध्ये जर चांगला कळला तर आपल्या आमटीला टेस्ट चांगली येणार आहे. त्यामुळं आपण काय करायचं आहे की त्या ठेच्याला पण आपल्याला थोडंसं तेलामध्ये तळू द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला चांगली टेस्ट येण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला करावंच लागणार आहे. आपण मीठ हळद सगळं टाकून झालेलं आहे. तर आपल्याला चवीपुरतं ठेचा, मीठ, हळद ही चवीपुरती टाकायची आहे. आपल्या आमटीप्रमाणे जितकी आमटी असेल तितकं त्याप्रमाणे आपल्याला मीठ हळद टाकून घ्यायचं आहे. आता बघा मस्त असं म्हणजे सगळ्या गोष्टी तळलेल्या आहेत. आणि हे गरम पाण्यामध्ये आपण हे असं गरम पाणी करून हे सोल्याचं जे मिश्रण आहे ते आपण गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता हे ते कळलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये ते ॲड करून घ्यायचं आहे. मग आता आपण जर समजा असं टाकलं, हे जर याच्यामध्ये असं टाकून तोडून दिलं की असं खूप छान असा म्हणजे रंग येणार आहे त्याला. आणि असा रंग आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, याच्यावर आपल्याला कोथिंबीर सोडायची आहे कापलेली. आपण बारीक कापून घ्यायची आहे कोथिंबीर. आणि कोथिंबीर आता त्याच्यावर जर सोडली की मस्त असं म्हणजे कसं होणार आहे की अशी खमंग अशी आमटी आपल्याला लागणार आहे. ही अशी कापलेली जी कोथिंबीर आहे ही आपल्याला अशी सोडायची आहे याच्यावर छानपैकी. अशी जर कोथिंबीर आपण टाकली वरून की अशी मस्त उकळी आली की आमटी अशी खमंग लागणार आहे. त्यासाठी आपल्याला थोडा म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे फुल गॅस करून. आणि छान अशी आमटी म्हणजे मस्त असं बघा बरं कशी झाली आमटी आपली, छान झाली की नाही. अशी मस्त खमंग आमटी झालेली आहे. ही आमटी आपल्याला आता ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत आपल्याला खायला जमते. आणि भातासोबत पण एकदम अशी मस्त लागते. ही आपली आमटी आता तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपण आमटी करून पहा, एकदम नंबर 1.